दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर जबरी चोरीच्या लुटीतील आरोपी ताब्यात. गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखा युनिटची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी श्री प्रवीणभाई माणिकलाल दवे, वय 65 वर्ष, व्यवसाय डाळिंब व्यापारी, राहणार पिंपळगाव बसवंत यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की ते पिंपळगाव येथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन निघाले होते. सायंकाळच्या सुमारास आडगाव नाका नाशिक येथे बसमधून उतरून ते एका रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी येथून जात असताना रिक्षात बसलेल्या 2 अनोळखी पुरुषांपैकी एका इसमाने त्यांचे हात पकडले व दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून ओरडल्यास त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हातातील धारधार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारले व त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून लोटून दिले. अशा दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पवन नाना नेणणार हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता. गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार हे 3 दिवसांपासून आरोपीच्या मागावर होते. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी हा पनवेल, कल्याण, भिवंडी व चाळीसगाव येथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत असल्याचे दिसून आले. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी येवला व नांदगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांची मदत घेऊन नांदगाव बसस्टॉप येथे सापळा लावून आरोपी पवन नाना नेमणार, वय 26 वर्ष, राहणार चिंचखेड रोड, शांतीनगर, दुर्गामाता मंदिराजवळ, पिंपळगाव बसवंत, नाशिक यास ताब्यात घेतले आहे. सदरचा आरोपी हा दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चक्षाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारुदत्त निकम व सविता कदम, गुन्हे शाखा अंबड युनिट व श्रीकृष्ण बोडके, येवला शहर पोलीस स्टेशन तसेच सतीश गावित, मनीषा घुगे, दत्तात्रय सोनवणे, रमेश सानप, सचिन गुंडे, योगेश पवार, नांदगाव पोलीस स्टेशन यांनी केले आहे. सदर कामानिमित्त तांत्रिक विश्लेषण विभागाच्या जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक.